रवींद्र चव्हाण यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये रात्री उशिरा या दोन्ही नेत्यांची भेट झाली। अमित शहांसोबत संघटनात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। फडणवीस शिंदेंच्या भेटीनंतर अमित शहांची ही भेट झाली आहे आणि अमित शहांना निवडणुकी संदर्भातल्या सगळ्या घडामोडींची माहिती दिली असल्याची सुद्धा कळतं आहे। तिथे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे या भेटी दरम्यान नेमकं काय काय घडलं असावं आणि त्याचे राज्यामध्ये आता या भेटीचे काय नेमके पडसाद उमटत आहेत किंवा उमटतील या पुढच्या काळामध्ये बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशिलांसहित आपण जाऊया ओमकडे। ओम, खूप महत्त्वाची ही भेट होती, दिल्लीमध्ये झाली। इकडे हिवाळी अधिवेशनाच्या बऱ्याच घडामोडी घडतात। मित्र पक्षांमध्ये फारसं काही सख्य नाही असं चित्र एक प्रकारे जात होतं मधल्या घडामोडींमुळे। काय ह्या चर्चेचे मुद्दे हेच असावेत की संघटनात्मक चर्चा झाली असंही कळतंय? अनुपमा, भाजप आणि शिवसेनेतले ताणले गेलेले संबंध तुटू नयेत किंवा ते तुटेपर्यंत ताणले जाऊ नयेत यासाठी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली। यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांसोबत दिल्लीच्या नेतृत्वानं चर्चा केली। याचाच एक पुढचा भाग म्हणून नागपुरात 3 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे या 4 नेत्यांची एक बैठक पार पडली। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची स्वतंत्र बैठक सुद्धा झाली। या सगळ्या बैठकीचा परिपाक म्हणून भाजप शिवसेना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि या सगळ्या गोष्टींचा बैठकांचा सारांश घेऊनच काल रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मध्यरात्री 1:30 वाजता भेट घेतली। खरं तर खूप महत्त्वाची ही भेट म्हणावी लागेल। राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका आणि एकंदर महायुतीतल्या मित्रपक्षांमधले असलेले वाद या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची ठरते। मुख्यत्वे 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये होते। मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा नाशिक, नागपूर सारख्या महापालिका असतील ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे या ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र लढेल। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र काहीसा वेगळा निर्णय, काही वेगळी समीकरणं बांधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, ज्या ठिकाणी पुणे या भागामध्ये भाजप आणि राष्ट्रवादींची तुल्यबळ लढत आहे, या ठिकाणी दोन्ही पक्ष विरोधी पक्ष म्हणून एकमेकांच्या समोर उभे राहतील आणि निवडणुका लढतील, जेणेकरून मतांची फाटाफूट टळून विरोधकांना याचा फायदा होणार नाही याची काळजी घेतली जाते। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये ही समेट होत असली तरी सुद्धा नवी मुंबई संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधलं जे काही कोल्ड वॉर आहे या कुठेतरी कोल्ड वॉरचं या सगळ्या गोष्टींना एक किनार असल्याचं बोललं जातंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहायला गेलं तर नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये ज्या संबंधांची खूप चर्चा झाली ते संबंध पूर्ववत करण्यासाठी आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महायुती म्हणून दलण्यासाठी काल या सगळ्या बैठका झाल्या आणि त्याचाच खरं तर सारांश घेऊन त्याची सगळी माहिती घेऊन रवींद्र चव्हाणांनी अमित शहांची आणि एकंदरीतच या भेटीनंतर आता त्याचे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात काय नेमके पडसाद उमटतात, कारण अजून एक टप्पा बाकी आहे, त्या दृष्टीनं काय घडामोडी घडतात आपल्याला पाहायचे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।